पालकांनो सावधान, आपल्याही शाळकरी मुलींना तिचे वर्गमित्र किंवा टवाळखोर युवक फसवून तिच्या अब्रूवर हात घालू शकतात. यवतमाळच्या आर्णी शहरात अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आल्याने सर्व स्तरातून असल्या प्रकाराबाबत चीड व्यक्त होत आहे. शिवाय घटनेचे तीव्र पडसादही आर्णीत उमटले आहे. यवतमाळच्या आर्णी येथे 8व्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर 4 ते 5 युवकांनी बलात्कार केल्याची घटना उजेडात आल्याने शहरात संतप्त पडसाद उमटले आहेत. 13 वर्षीय मुलीला त्रास देऊन तिला धमकावून आणि चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला गेला अशी तक्रार आर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी मुस्तफा खान जब्बार खान आणि शेख सोहेल शेख साजिद यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. 2 आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी कोण याचा तपास सुरू आहे. शहरातील एका नामांकित शाळेतील 8व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला तिच्याच वर्गातील मुलाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीसोबत लगट करून तिला चाकूचा धाक दाखवून नशेच्या गोळ्या दिल्या. तिच्यावर मुख्य आरोपीसह त्याच्या 4 ते 5 मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून अश्लील चित्रफिती काढण्यात आली. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी आरोपीकडून देण्यात येत होती. दरम्यान पीडित मुलीशी केलेल्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची आरोपींनी दिलेली धमकी आणि घडलेल्या संतापजनक प्रकाराने आर्णी शहरात उद्रेक भडकला असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून शहर कडकडीत बंद केलेले आहे. शाळा, कॉलेज व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असून टायर पेटवून रस्ते बंद करण्यात आले. संतप्त नागरिकांनी शहरात मोर्चा काढून अन्य आरोपींच्या अटकेची आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केलेली आहे. या प्रकाराने पालकवर्गात दहशत निर्माण झालेली आहे. आर्णी पोलीस स्टेशन मध्ये पालकाच्या तक्रारीवरून एक बालिकेच्या अत्याचार पीडितेची घटना माहीत पडल्यावर पोलीस स्टेशन तर्फे 376 विथ पोक्सो ॲक्ट गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्येही जे आरोपीचे नाव निष्पन्न होते त्या दोन्ही आरोपींना अटक कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून पुढील तपासाकामी इतर आरोपीचे नाव निष्पन्न करणे सुरू आहे. पीडितेचे बयान घेण्याकामी पोलीस स्टेशनकडून एक महिला अधिकारी साध्या वेशामध्ये नेमण्यात आली. त्यांच्याकडून तिचे बयान सुद्धा घेण्यात आलेले आहे. इतर आरोपीचे तिच्याकडून नाव माहिती पडतात पुढील आरोपीवर कायदेशीर कारवाई करून अटक कारवाई करण्यात येईल. शहरातील अमराईपुरा स्थित गतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर बायपास मार्गावरील निर्जन स्थळी एका महिलेवर वाईट उद्देशाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या 2 घटनांची शाळी वाळते न वाळते तोच अल्पवयीन बालिकेवर सामूहिक अत्याचाराची ही गंभीर घटना उघडकीस आल्याने शहरात भीतीचे वातावरण आलेले आहे. मैत्रीच्या जाळ्यात ओढून कधी गुंगीचे औषध मिश्रित चॉकलेट खाऊ घालून तर कधी नशेचे इंजेक्शन देऊन पीडित बालिकेवर नराधमाने अत्याचार केला. एवढेच नव्हे तर बेशुद्ध अवस्थेत आपत्तीजनक चित्रफित आणि छायाचित्र काढून त्याद्वारेही तिला नराधमांनी ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे. नराधमांनी गुंगीचे औषध आणि नशेचे इंजेक्शन कुठून उपलब्ध केले याचा शोध पोलिसांनी घेतल्यास बरीच प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.